ओरडली शिवानी ना. सिक्युरिटी चेक आमची झालेली आहे. आम्हाला गेट नंबर 7 ला जायचं आहे. नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आजचा प्रवास खूप लांबचा आहे, ते तुम्हाला समजेलच. 22 दिवस आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये राहिलो आणि आता निघालेलो आहोत आपल्या इंडियामध्ये, म्हणजे आपल्या नव्या मुंबईमध्ये. बॅग वगैरे सगळे पॅक केलेलं आहे. आता बॅगा बाहेर ठेवल्यात आणि मुलगी गेलेली आहे ऑफिसला आणि तिने सगळं फोन करून 10 वेळा सकाळपासून इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आमची फ्लाईट संध्याकाळची आहे. आता वाजले 4. कॅब येत आहे, यांची घाई झालेली आहे. काय म्हणतोय मग आता निघायचं तर? चलो, शेवटचा दिवस आज निघायचा. बॅक टू पवेलियन मुंबई. कसं वाटतंय? सुंदर, अगदी छान गेले 22 दिवस मुलीकडे. एकदम अविस्मरणीय. तिला आल्यानंतर आहे ना खूप हे होईल, एकटं वाटेल तिला. मी दरवाजा हे करा, नाही तर लॉक लागेल, कारण चावी ती घेऊन गेलेली आहे. तो पण बंद करा. ही किचनची बंद करा. मी हे दरवाजा धरलाय, हा पण बंद करा. चला, ब्लॅकआउट झालेला आहे. टाटा बाय बाय. तुमचा फोन वगैरे सगळं घेतलंय ना, कारण एकदा चावी आपल्याकडे नाही. पासपोर्ट आहे, फोन वगैरे सगळं घेतलं. सगळं ती लॉक हे करा, लॉक करा. चला, आम्ही आमची बॅग सारखं बघतोय. एक पुढे घे वाटलंस तर आपण. चला, आता भेटूया आपण एअरपोर्टवर. मेरे भी बहुत दोस्त है गुरदासपुर में. अच्छा जी. उबर मधून उतरलो आम्ही. एअर इंडिया काउंटरवर आता जातोय. आता स्टाफच्या इथे पोचलेलो आहोत आम्ही. स्टाफ ट्रॅव्हल. हे असं मेलबर्न एअरपोर्ट आहे. 1 तास आम्ही लवकर आलो. 5 वाजलेले आहे. 1 तासानंतर आम्हाला बोर्डिंग पास मिळेल. 7 वाजताची फ्लाईट आहे मेलबर्न टू मुंबई. मेलबर्न एअरपोर्ट, T2 इंटरनॅशनल डिपार्चर गेट. बॅग चालल्यात आमच्या. आता बोर्डिंग झाली आहे आणि आता आम्हाला सिक्युरिटी चेकला जायचं. आमचं सिक्युरिटी चेक झालेलं आहे. सिक्युरिटी चेक आमची झालेली आहे. आम्हाला गेट नंबर 7 ला जायचं आहे. 220 मध्ये मध्ये ना असे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यानुसार आपण जायला बरं. आता इथे दिलेलं आहे सगळं. दिल्ली फ्लाईट कोणती आहे? 7 नाही. आता तिथे त्या कोपऱ्यात 7 आहे. आता आम्हाला तिथे जायचं आहे. गेट नंबर 7 आणि आपली फ्लाईट आहे दिल्ली AI309. हां, आम्ही हे 2 घेतले. 2 849. चला, आता आपण फ्लाईटमध्ये बसायला तयार आहोत. आता मेलबर्नला टाटा बाय बाय. फ्लाईटमध्ये आमची सीट. मला विंडो सीट तर काही भेटली नाही, साईडची सीट भेटलेली आहे. विंडो सीट शिवानीला फोन करणार आहे. हा मेलबर्न टाईम आहे. 7:20 झालेले आहेत रात्रीचे. आणि तुमचं इंडियन टाईम आहे. तुम्ही काही बदललेलंच नाही ना? किती वाजले? 2:45. 2:45 वाजलेले आहेत. तिथे आता सगळे इन्स्ट्रक्शन येतील. मला ब्लँकेट दिलेलं आहे. हे
हेडफोन पण ह्याच्यात आहेत. डिनर आलेला आहे. यामध्ये आहे आणि एक व्हेज आणि एक नॉनव्हेज घेतलेली आहे. तर नॉनव्हेजमध्ये काय आहे, चिकन काली मिरी, एक ब्रेड आणि बटाट्याची भाजी, एक रायता स्वीट आहे काहीतरी आणि बटर. व्हेजमध्ये पनीर, पनीर राईस, बटाट्याची भाजी, स्वीट. डिनर झाल्यानंतर चहा, कॉफी, ज्यूस हे केबिन क्रू मेंबर सगळ्यांना देत होते. आम्ही ज्यूस घेतला आणि एक मूवी बघायचं ठरवलं. तर मी एक मूवी बघत होते. ते देखील कोणता मूवी बघू काय ते सर्च करत होते आणि मूवी बघता बघता झोपलो. आणि पुन्हा बरोबर 1:15 वाजता परत आम्हाला एक स्नॅक्स आणून दिलं सगळ्यांना. व्हेज नॉनव्हेज याच्यामध्ये स्नॅक्स आपल्याला पाहिजे असेल ते आपण घेऊ शकतो. आणि मग म्हटलं की आता आपण कुठपर्यंत आपण आलो आहोत हे पाहण्यासाठी समोर स्क्रीनवर मी मॅप बघत होती. तर त्या मॅपमध्ये मेलबर्न टू दिल्ली आपली फ्लाईट कुठपर्यंत आलेली आहे हे दिसलं. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या स्क्रीनवर आपण किती हाईटवर आहोत, टेम्परेचर किती आहे, आपल्या फ्लाईटचं स्पीड किती आहे, हे लँडिंग किती वाजता करेल, हे सगळं व्यवस्थित माहिती येत होती. पुन्हा आम्हाला ब्रेकफास्ट आला आणि आम्हाला सूचना आली की आता फ्लाईट आपली लँडिंग होत आहे. 3 वाजले आणि आता फ्लाईट लँडिंगला सुरुवात करते. दिल्ली एअरपोर्टला स्वागत आहे. तर आम्ही आता बरोबर किती वाजता फ्लाईट करतो आपण? 4:45 वाजता आम्ही फ्लाईट खूप चालायचं आहे ना आता. इकडे बघून बाहेरचं काय दिसतंय ना, काही नाही. सगळे व्हीलचेअर चालले, ज्यांना चालता येत नाही त्यांनी व्हीलचेअरवर बसायचं. आता आम्हाला लगेज घ्यायचं आहे. ते लगेज कुठे? 14 मध्ये घ्यायचं आहे. हां, बेल्ट नंबर 14 मध्ये जाऊन आम्हाला लगेज घ्यायचं आहे. ते चालायचं आणि इथे याच्या चालायचं, म्हणजे पटापट चालतं येतं. असं हे दिल्ली एअरपोर्ट आहे, खूप सुंदर. आता मुलांचे फोन यायला सुरुवात झाली. मगाशी शिवानी चाला, आता नीरज चालाय. एअरपोर्टवरून मग आपल्याला मुंबई एअरपोर्टला जायचं. अरे बापरे, आता 4:15 वाजलेले आहेत. लगेज घेतलेला आहे आणि आमची एअर इंडियाची फ्लाईट मुंबईला जाण्यासाठी आहे, ती 8:30 वाजताची आहे. आता आमचे कस्टम सिक्युरिटी आम्ही चेक केली आणि आता डोमेस्टिक एअरपोर्टला चाललेलो आहोत. सगळे अपडेट देते मध्ये मध्ये मी व्हिडिओमध्ये. थकलो आहे तरी पण. डोमेस्टिक इथून जायचं आपण. खूप गर्दी आहे ना, तर ए आणि बी काउंटरला जायचं. एअर इंडियाच्या इथे आम्हाला आता लगेज द्यायचं, पण खूप गर्दी आहे तिथे. चला, सिक्युरिटी चेक झालेला आहे. हो चला चला, आता बोर्डिंग वगैरे झालेलं आहे. आता थोडा वेळ कॉफी वगैरे पितो, कुठेतरी टाइमपास करतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात. मुंबई 37A दिल्ली एअरपोर्ट. सूर्यनमस्कारचे पोजेस दिलेत आहे ना. बोर्डिंग पास मिळालं आहे. अजून आमच्या फ्लाईटला 1.5 ते 2 तास टाईम आहे. काल 7:30च्या फ्लाईटने आपण निघालो, म्हणजे काळोख होतं. रात्रीचंच काय खाल्लं 2 वेळा याच्यामध्ये प्लेनमध्ये आणि सकाळ झाली आणि आम्ही पहाटे दिल्ली एअरपोर्टला आलो. त्यामुळे जरा झोप पण झाली. तरी पण फ्रेश वाटतंय ना, वाटतंय का? नाही फ्रेश वाटतंय. आता नॉर्मल डे सुरू झाला आपला. फक्त
जेट लॅग टेम्परेचरमधून ह्या टेम्परेचरमध्ये आलो आहे. 9 आणि 10 मधून इकडे आलो. हां, पण आता ह्या एअरपोर्टला फिरताना काही नाही वाटणार, पण जेव्हा आपण एअरपोर्टच्या बाहेर जाऊ ना त्यावेळेला तो डिफरन्स कळेल. तेव्हा डिफरन्स कळेल आपल्याला. पण एकंदरीत रात्रीचा प्रवास होता त्यामुळे खूप छान वाटलं. काही असं प्रवासाची काहीच दगदग झाली नाही. झोप नाही झाली बरोबर. तुमची झोप नाही झाली? पण ते सारखं असं ते बसून बसून हां, एका जागी जास्त वेळ बसायचं ते हे होतं ना. ठीक आहे. जेटलॅगचं काय असं काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, कारण रात्रभर आपण झोपून आलो. एक नीरज न्यायला येतो ते बरं झालं. त्याला तुम्ही बोलत होते ना नको येऊ म्हणून. बोललो होतो, पण 4 बॅग आहेत म्हणून तोच मला म्हणाला मी येतो. हे मध्ये मध्ये सारखे ना नीरज डुडूला फोन करायचं तर शिवानी याची ओरडली ना, सारखे काय तुम्ही नीरज बोलता, तुम्ही नेहमी नीरज बरोबरच असता ना, सारखे काय नीरज करता. ओरडली पण ना, खरं सांगा. पण आपण त्याला सोडून आलो होतो. 21-22 दिवस झाले. मी पण तिकडे गेला, अरे नीरजने काय खाल्लं असेल, नीरज जेवलाय का, तर अशी ओरडली मला पण होते. तू काय सारखं त्याचं मी असते का तुमच्याबरोबर, तो नेहमीच असतो तुमच्याबरोबर. अशी बोलली प्रेमाची होती. प्रेमाची असतो ते. तुम्ही इकडे आलात आणि तुमचं मन तिकडेच अडकलं. विस्ताराचंच फ्लाईट आहे ना, आणि हे पण विस्ताराचं फ्लाईट आहे, दिल्ली टू मुंबई. अरे वा, पराठा आणि छोले आले. चिकन कटलेट हे आहे काय. चला, हे 20 आहे, हे 5 आहे. काय बघताय त्या पैशांकडे? काय ती आल्यावर जेव्हा कधी येईल तेव्हा तिला देऊन टाकेल. तोपर्यंत पर्समध्ये ठेवा. आपल्याला काय कामाचे तेवढं. उरलेले पैसे परत दिला. नाही मेलबर्नमध्ये फिरताना तिचं कार्ड घेऊन फिरत होतो आपण. 50 पैसे 50 सेंट. $1. पैसे म्हणजे सेंट. $1 म्हणजे आपल्याकडे 55 रुपये. 55 रुपीज. To share your valuable input and help us to enhance our products and services. Thank you. प्रवास आपला संपला. हां, संपला प्रवास ना. 25 दिवस. आता बाहेर नीरज वाट बघत असेल, आता डायरेक्ट नीरज बरोबर भेटू. आपलं मुंबई एअरपोर्टच छान वाटतं सगळे. आता लगेज घ्यायला चाललोय. कितीला? 12 मध्ये ना, 11 मध्ये आता लगेज कलेक्ट करतो. सारखं त्यांना ना व्हिडिओ बघून कंटाळा आलाय. ब्लॉगिंग करताना ना ते आता बोलतात बस झालं आता तुझं, आता बस झालं म्हणताय. खूप कष्ट घेतले, किती एफर्ट्स लागतात ब्लॉग बनवायला, पण एवढे व्हिडिओ घ्यायचे, एडिट करायचं. पण आता आपण बाहेर मुंबई एअरपोर्टच्या बाहेर आल्या एवढी गरमी लागली ना, मी लगेच जॅकेट काढून दिलं, कारण आम्ही थंड प्लेसमधून एकदम गरमीमध्ये आलेलो आहोत. तर नीरज बाहेर वेट करतोय. कसा आम्ही प्रवास केलेले ते सगळं सांगणार आहे. नीरजचे फोन येत आहेत. त्याचा इथे बाहेर नीरज अगोदरपासूनच येऊन उभा होता, त्याचा फ्रेंड तिथे भेटला त्याला एअर इंडियाचं कलीग. आणि आता सगळं लगेज घेऊन आम्ही आता निघालो घरी. नीरज आम्हाला न्यायला आलाय. ती ट्रॉली ढकलायला टाईट जात होती, तर नीरजने ना दुसरी ट्रॉलीमध्ये घेतलं. थोडक्यासाठी लगेज शिफ्ट केलं त्याच्यात त्याने. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.